मुंबईच्या भांडूपमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि मराठी जोडप्याचा मराठी बोलण्यावरनं वाद झाला. त्याच्याही आधी घाटकोपरमध्ये गुजराती मारवाडी बहुल सोसायटीत एका मराठी कुटुंबाला "मराठी आदमी गंदा आहे, तू मच्छी मटण खाते हो" म्हणून अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती. मुंबईत जाणून बुजून मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान करण्याच्या घटना वाढत चालल्यात. पण यामुळे भीती वाढली आहे, ती म्हणजे मुंबईत मराठी भाषिकांचं काय होणार याची. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई शहर आणि मुंबई उपनगर मिळून 2001 मध्ये मराठी भाषिक लोकसंख्या होती 45,25,559 इतकी. ही संख्या 2011 मध्ये 44,04,928 वर घसरली. 3% मराठी भाषा बोलणाऱ्या संख्येत घसरण झाली. पण तेच हिंदी भाषिकांची 2001 मध्ये 25,82,201 असलेली लोकसंख्या 2011 मध्ये 35,98,542 वर आली. 40% हिंदी भाषिकांची संख्या मुंबईत वाढली. मुंबईत हिंदी भाषिक झपाट्याने वाढत चाललेत आणि मराठी भाषिक कमी होत चाललेत. मराठी भाषा आणि मराठी माणसांसाठी शिवसेना, मनसेसारख्या पक्षांनी वेळोवेळी आंदोलनं केली. पण राजकीय पक्षांनी किंवा साहित्यिकांनी ही भूमिका घेऊन खरंच आपण मराठी टिकवणार का? तुम्हाला याचा अनुभव आलाच असेल की महाराष्ट्रात असेल वा मुंबईत मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाबरोबर फक्त मराठीच बोलतो, पण एक हिंदी भाषिक दुसऱ्या मराठी माणसाबरोबर हिंदीतच बोलतो. त्यावर तो मराठी माणूस त्या हिंदी भाषिकांसोबत हिंदीतच बोलतो. इथे मराठी भाषेचं संकुचन होतं. मराठी भाषिकांची संख्या कमी होण्याची कारणं काय आहेत? तर गेल्या 4 दशकांमध्ये मुंबईचं स्वरूप बदललं. औद्योगिक शहर, आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नोकरीसाठी इतर राज्यातून येत असलेला वर्ग, प्रशासनामधले वाढते अमराठी अधिकारी आणि कर्मचारी, मुंबईतले धनदाडगे, श्रीमंत उद्योजक, कॉन्ट्रॅक्टर हे बहुतांश अमराठी आहेत. अनेक कंपन्यात अमराठी नोकरदारांचा भरणा आहे. इंग्रजी आणि हिंदी सारख्या भाषांचा वाढता प्रभाव यातही मुद्दा निर्माण झालाच तर राजकीय पक्षांच्या सोयीनुसार बदलणाऱ्या भूमिका. महत्वाचं म्हणजे अनेक पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याला प्राधान्य देत आहेत. म्हणून आमचा प्रश्न हा आहे, मराठी अस्मितेवरून राजकारण, समाजकारण करणाऱ्यांची मुलं किती मराठी बोलतात? कुठल्या माध्यमाच्या शाळेत जातात? मराठी सिनेमे पाहतात का? असे अनेक प्रश्न आहेत. मराठी टिकवण्यासाठी तुम्ही काय करताय? मराठी बोलताय, वाचताय की लिहिताय? यातलं तुम्ही काय करता? याचं उत्तर तुम्ही द्या.